नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण चटपटीत अशी दह्याची कढी कशी बनवायची ते पाहणार आहोत। नेहमी तुमची दह्याची कढी ही फुटते, पातळ होते, तर त्यासाठी आपण छान एक सोपी पद्धत वापरणार आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आपल्याला कढीचं मिश्रण तयार करायचं आहे। आपल्याला रवीने किंवा चमच्याने घोटत बसायचं नाही, तर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दही घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे। इथे आपल्याला 1 वाटी दह्यासाठी 1 चमचा डाळीचं पीठ घालायचं आहे। आता डाळीचं पीठ जर तुमच्या घरात खात नसेल किंवा आवडत नसेल तर तुम्ही मुगाच्या डाळीचं पीठ किंवा गव्हाचं पीठसुद्धा घालू शकता। आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला पाव चमचा हळद आणि यातच घालायचं आहे 1 वाटी पाणी। आणि आता हे सगळं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। म्हणजे काय होईल की जे दही आहे, पीठ आहे, त्याच्या ज्या गठोळ्या असतात त्या सगळ्या मोडून पूर्णपणे हे मिश्रण प्लेन होईल। तर इथे आपण कढीसाठी मिश्रण बनवून घेतलेलं आहे आणि एकसारखं एकदम एकसंध झालेलं आहे। यामध्ये गठोळ्या वगैरे अजिबात राहिलेल्या नाही। आता आपल्याला कढी बनवायची, त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 2 चमचे तेल। आता तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे। आता इथे तेल गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। त्यानंतर चिमूटभर हिंग घालायचा। त्यानंतर घालायचं आहे 4 हिरवी मिरची कट केलेली। आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे। आणि त्यानंतर 5 ते 6 लसूण पाकळ्या अशा छोट्या छोट्या कट करून घेतलेल्या आहे। आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे कढीपत्त्याची काही पाणी। आणि गॅसची फ्लेम आता आपल्याला एकदम मंद ठेवायची आहे आणि लसूण आपल्याला एकदम लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे, म्हणजे कढीची चवसुद्धा अतिशय छान लागते। तर इथे बघा लसूणसुद्धा छान खमंग असा परतून झालेला आहे। आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला आपण जे मिश्रण तयार केलेलं ते सगळं यामध्ये घालायचं आहे। पण ज्यावेळेस घालतो त्यावेळेस चमच्याने सगळं मिक्स करायचं, ढवळून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हे मिश्रण यामध्ये घालायचं आहे। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता तुम्ही घट्ट पातळ बघायचं आहे, किती घट्ट आहे किती पातळ आहे, कारण खूप पातळी कढी ही चवीला चांगली लागत नाही। त्यासाठी आपल्याला थोडीशी घट्टच ठेवायची आहे। आता यामध्ये घालायची आहे आपल्याला थोडीशी कोथिंबीर। आता यामध्ये आपण लगेचच मीठ घालायचं नाही। बऱ्याच वेळा काय होतं, ज्यावेळेस आपण कढी बनवतो त्यावेळेस लगेच मीठ घालतात आणि मीठ घातल्यानंतर उकळी आली की त्यावेळेस आपली कढी ही फुटल्या जाते। तर त्यासाठी आपल्याला यामध्ये लगेचच मीठ घालायचं नाही। ही मोठी आणि महत्त्वाची टीप आहे। ज्यावेळेस तुम्ही कढी करता त्यावेळेस हे लक्षात ठेवा की सगळ्यात शेवटी आपल्याला मीठ घालायचं आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आणि आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे। कारण माझी आई काय करायची, उकळी येऊ देत नसायची, फक्त हे हलवत राहायचं। जशी उकळी यायला लागली की ती उकळी फोडून काढायची आणि फक्त हे चमच्याने वर खाली मिश्रण करत राहायचं, म्हणजे यातलं जे बेसन आहे ते छान असं शिजल्या जातं आणि आपली ही कढी आहे ती एकदम चविष्ट अशी तयार होते। तर बघा जसं उकळी यायला सुरुवात होईल तसं ही उकळी फोडायची आणि हलवत राहायचं आहे। तर छान असा दाटसरपणा यायला लागलेला आहे, म्हणजे यातलं जे बेसन आहे ते छान असं शिजायला सुरुवात झालेली आहे। आता 5 मिनिटे आपल्याला मंद गॅसवर ही कढी शिजवून घ्यायची आहे। बघा 5 मिनिटे मी इथे कढी सतत हलवत राहिलेले आणि छान अशी एकसंध आपली ही कढी तयार झालेली आहे। करायला अतिशय सोपी आहे आणि अजिबात ही कढी फुटलेली नाही, एकसारखी झालेली आहे। आता थंडीचे दिवस आहे आणि भाज्या भरपूर बाजारात यायला लागलेल्या आहे, पण नेहमी त्याच फळभाज्या पालेभाज्या खाऊन कंटाळा येतो। तर घरात दही असतं
आणि दह्याची अशी कढी केली की अगदी छान लागते. बाजरीच्या भाकरीबरोबर आणि इंद्रायणी तांदळाच्या भाताबरोबर तर अप्रतिम लागते. करायला खूप सोपी आहे आणि इथे आपली कढी तयार झालेली आहे. गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे. आता यामध्येच घालायचं आहे सगळ्यात शेवटी आपल्याला चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर घालायची आहे भरपूर सारी कोथिंबीर. आणि आता पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. वास छान असा सुटलेला आहे आणि चटपटी तिथे आपली कढी तयार झालेली आहे. तर अशी ही गरमागरम कढी प्यायला सुद्धा खूप छान लागते. तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही ही चटपटीत दह्याची कढी जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.